श्री स्वामी समर्थ मंडळी, मैत्रिणींनो, गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने नवस पूर्ण होतो. हो, नक्की होतो. बघा, नवस जर असेल तर तो पूर्ण करणारा गुरुचरित्राचा हा अध्याय आहे. मैत्रिणींनो, तुम्ही गुरुचरित्राचे चमत्कार खूप ऐकले असतील, परंतु सगळ्यांनाच गुरुचरित्राचे पारायण करणे जमेल असं नसतं. कारण गुरुचरित्राचे खूप कठीण आणि कडक नियम असतात. 7 दिवसाचे हे गुरुचरित्राचे पारायण असते आणि संपूर्ण नियमांचे पालन करून करायचे असते. नियमांचे पालन करता येत नसेल तर गुरुचरित्राचे पारायण करायचे नाही असे सांगितले जाते. कारण नियम हे खूप कठीण असतात, पण ज्या लोकांनी केले त्यांना त्याचे योग्य फळसुद्धा मिळाले. ज्यांची इच्छा आहे त्यांनी नक्कीच संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करावे. पण या धावपळीच्या जीवनात, या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही. म्हणून त्यांच्यासाठी वेगवेगळे अध्याय वेगवेगळे परिणामकारक असतात. वेगवेगळ्या अध्यायांचे वेगवेगळे लाभ मिळतात. तसाच एक अध्याय आहे. या अध्यायाने आपले नवस पूर्ण होतात, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. जेही आपण मागू ते आपल्याला मिळेल. हा अध्याय दररोज आवर्जून पठण करा. बघा, या सेवेला तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता. पण ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात कराल त्या दिवशी संकल्प करा किती महिने हा अध्याय तुम्ही पठण कराल. 41 दिवस, 1 महिने, 2 महिने, 4 महिने, 6 महिने. पण मी तर म्हणेन की रोजच्या नित्यसेवेत तुम्ही हा अध्याय पठण करा. संकल्प करताना तुमच्या इच्छा, मनोकामना बोला, तुमचा नवस बोला. माझी ही इच्छा आहे, माझा हा नवस आहे, स्वामी आई पूर्ण होऊ देत, असं बोला. रोज सकाळी आंघोळ झाल्या रोजची देवपूजा करून घ्या. नंतर या अध्यायाचे पठण करा. कारण सकाळी आपण फ्रेश असतो. बघा, दिवसभरात आपण बाहेर फिरतो, कुठे काही खातो. ह्या चुका करू नका. बाकी याचे कोणतेही नियम नाहीत. आता हा अध्याय कोणता? तर हा अध्याय आहे गुरुचरित्रातील 18वा अध्याय. हा 18वा अध्याय तुम्ही गुगलवरून वाचला तरी चालेल. तुमच्याकडे गुरुचरित्राचा संपूर्ण पारायण असेल त्यातून वाचलं तरी चालेल. छोटीशी वेगळी पोथी मिळते, ती तुमच्याकडे असेल त्यातून वाचलं तरी चालेल. कसाही वाचा, पण नक्की वाचा. याचं योग्य नक्की फळ मिळणार, म्हणजे 100% मिळणारच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.